राजवीर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण काल सांगितलेल्याप्रमाणे आजपासून आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी सुरुवात करणार आहोत लेक्चरसाठी. तर आपण आज सुरुवातीला पार्ट 1 अल्जेब्रासाठी जे फर्स्ट चॅप्टर जो आहे या ठिकाणापासून सुरुवात करणार आहोत. तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे. सुरुवातीला आपण लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे माझी की आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून घ्या की आपले जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत हे रेग्युलरली आपल्यापर्यंत पोहोचतील. ओके, लेट्स स्टार्ट. इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दॅट इज इन आपण मराठीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो दोन चलातील रेषीय समीकरणे. तर आपल्याला सुरुवातीला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय हे आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी त्याची डेफिनेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. डेफिनेशन an equation which having two variables, okay, an equation which having two variables and degree of each variable is 1, okay. then that equation is called linear equation in two variable. Linear equation in two variable. Okay. Here is the standard form. Okay. First of all, we decide or we understood the what is mean by linear equation in two variable. Okay. सुरुवातीला an equation which having two variable याचा अर्थ की आपल्याला एखादं इक्वेशन असेल आपल्याकडे आणि त्या इक्वेशनमध्ये आपल्याला त्याचे व्हॅरिएबल जे आहेत ते आपल्याला व्हॅरिएबल दोन व्हॅरिएबलची आवश्यकता आहे. अँड डिग्री ऑफ इच व्हॅरिएबल इज 1 आणि त्याच्यामध्ये जे व्हॅरिएबल जे असतील त्यांची डिग्री जी आहे म्हणजे आपण त्याला घातांक म्हणतो. हा घातांक त्याचा किती पाहिजे, दोन्हीही व्हॅरिएबलचा. ओके, दोन्ही व्हॅरिएबलचा घातांक 1 पाहिजे. असे जर इक्वेशन असतील तर तशा इक्वेशनलाच काय म्हणायचं आपल्याला, लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल. तर यासाठी आपल्याला याचा स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे. स्टँडर्ड फॉर्म ओके. स्टँडर्ड फॉर्म इज ax plus by plus c is equal to 0. Okay, here x and y are the variables. म्हणजे x आणि y हे या ठिकाणी चल आहेत आणि a, b and c and a, b, c are the real numbers. Okay, रियल नंबर्स म्हणजे ज्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ए, बी आणि सी या ठिकाणी या वास्तव संख्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे की या लिनियर इक्वेशन म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरणे केव्हा होतील किंवा लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल हे केव्हा होतील. तर या ठिकाणी कंडिशन आहे आपल्याला की ए आणि बी यांची व्हॅल्यू जी आहे ही आपल्याला काय नको आहे, 0 नको आहे. का 0 नको आहे, तर जर आपण हे एक्झाम्पल पाहिलं, समजा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी ए आणि बी म्हणजे या ठिकाणी समजा एची व्हॅल्यू जर 0 असेल तर ए 0 असेल तर या ठिकाणी एक्ससुद्धा व्हॅल्यू ऑफ एक्स इज ऑल्सो 0. ओके, मीन्स जर असं झालं म्हणजे एक्सही 0 झाला तर मी या ठिकाणी दोन व्हॅरिएबल अवेलेबल नसणार आहेत. म्हणजे या ठिकाणी फक्त राहील वाय हे व्हॅरिएबल राहील आणि फक्त एकच जर व्हॅरिएबल असेल तर ते पुन्हा काय होणार नाही, दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही. म्हणजेच दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल. ओके, तर आपल्याला हा सुरुवातीचा या चॅप्टरसाठीचा इंट्रोडक्शन पार्ट आहे. तर याच्यावरती आधारित आपल्याला काही पुढे एक्झाम्पल आहेत. काही वेळेस एक्झामसाठी प्रश्न विचारला जातो की ते दिलेलं इक्वेशन जे आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल आहे की नाही हे ओळखा. हा क्वेश्चन आपल्याला एक्झामसाठी एक मार्कासाठी येतो एक्झाममध्ये. म्हणजेच मराठीमध्ये आपण सांगायचं झालं तर दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे ओळखा. तर त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, ही डेफिनेशन माहीत असणं महत्त्वाचं आहे. हा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्कासाठी विचारला जातो. तर डेफिनेशनमध्ये 2 महत्त्वाचे आहेत, 2 पॉईंट की त्याच्यामध्ये काय असायला पाहिजेत, इक्वेशनमध्ये 2 व्हॅरिएबल्स म्हणजे 2 चल असायला पाहिजेत आणि ते जे व्हॅरिएबल्स आहेत त्यांची डिग्री ही काय पाहिजे, फक्त एकच असायला पाहिजे, एक व्यतिरिक्त चालणार नाही. ओके, म्हणजे आपल्याला एखादं जर एक्झाम्पल पाहायचं म्हटलं आपण, सपोज x² + y इज इक्वल टू 6. ओके,
हे जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर आपल्याला जर विचारलं की हे लिनियर इक्वेशन आहे की नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये अगोदर 2 व्हॅरिएबल्स आहेत का हे पाहावं लागेल. याच्यामध्ये 2 व्हॅरिएबल्स आहेत, एक्स आहे, वाय आहे. ओके, म्हणजे 2 चलातील झालं हे, म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हॅरिएबल. पण लिनियर आहे का हे ठरवायचं आहे, म्हणजे ते रेषीय समीकरण आहे की ते ठरवायचं आहे. रेषीय समीकरण असण्यासाठी ते जे व्हॅरिएबल्स आहेत त्यांची आपल्याला डिग्री काय पाहिजे, डिग्री ही 1 असायला पाहिजे. मग डिग्री आपण पाहिली तर या ठिकाणी डिग्री किती आहे, 2 आहे, आणि या ठिकाणी काही नाही, म्हणजेच काय या ठिकाणी 1 आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हॅरिएबलची डिग्री ही काय पाहिजे, 1 पाहिजे, आणि 1 असेल तरच ते काय असेल, लिनियर इक्वेशन असेल. ओके, पण या ठिकाणी डिग्री 2 नाही, 1 नाही आहे, 2 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन नाही. ओके, म्हणजे ज्याला आपल्याला काय म्हणता येईल, नॉट लिनियर इक्वेशन. मराठीमध्ये ज्याला आपण काय म्हणणार की हे रेषीय समीकरण नाही. हे आपल्याला अशा टाईपचे एक्झाम्पल लास्ट इयरला झालेले आहेत. ओके, आता याच्यावरती तुम्हाला काही एक्झाम्पल असतील. आता यानंतर आपण हे सुरुवातीला आपला इंट्रोडक्शनवाला पार्ट झाला. यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 1.1ला स्टार्ट करणार आहेत. तर हे तुम्हाला प्रॉब्लेम 1.1 जी आहे ही आपल्याला लास्ट इयरला नववीला सुद्धा झालेली आहे. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट आवर फर्स्ट प्रॉब्लेम सेट, दॅट इज प्रॉब्लेम सेट फर्स्ट question in problem set first question is complete the following activity using the simultaneous equations. Okay, activity are here, there are 2 equations are given. 5x plus 3y is equal to 9, equation first. 2x minus 3y is equal to 12, equation number 2. There is a correction in the book, there is a plus sign. Okay, but we have to take here minus sign. Okay, then we have given at equation 1 and 2. Okay, equation 1 is 5x plus 3y is equal to 9 plus 2x minus 3y is equal to 12. Now we have to solve this equation. Okay, next, okay, here is plus 3, here is minus 3, means these both terms are equal. Okay, therefore equal and opposite. Okay, means plus 3 and minus 3. Okay, therefore these 2 terms are cancelled, means 3 minus 3 get cancelled. Okay, remaining term is 5x plus 2x. 5x plus 2x means 7x. Okay, x is given here, means only here is 7. Okay, next 12 plus 9. Okay, 12 plus 9 21. Okay, next, okay, we can shift this 7 to this side. Okay, remaining term is 21, and here is 7 multiply x, means here is multiplication and here to right side. Okay, here will be the division. Okay, means 7 1 is 7, 7 3 is, okay, means x is equal to 3. Okay, now place x is equal to 3 in equation 1. Okay, equation 1 is here 5x plus 3y, means we have to put 3 instead of the x. Okay, 5 multiply x, x means 3 plus 3y is equal to 9. 5 multiply 3 15. Okay, 15. Okay, here 15 will be in positive sign. Okay, we have to shift this to this side. Okay, means here is minus and 5 3 is a 50. Okay, next we have to subtract this 9 minus 15. This is not possible. Okay, then we can subtract 9 from 15. ओके, या ठिकाणी आपल्याला 9 मधून 15 हे मायनस करता येणार नाही, म्हणून आपण काय करणार आहे तर ह्या 15 मधून 9 मायनस करणार आहे. ओके, म्हणजे 15 minus 9, ओके, 6. ओके, गिव द बिगर नंबर साइन. ओके, बिगर नंबर साइन मीन्स 15 हैज़ नेगेटिव साइन, मीन्स 6 हैज़ माइनस साइन. ओके, नेक्स्ट वन, next here is same condition. Okay, here is minus 6. Okay, here is here 3 is in multiplication, in right side this will be in division. Okay, next 3 1 is 3, 3 2 is 6, but here is minus sign, that's why here is also minus sign. Next, last step, solution is, okay, we have to write the solution of this equation in x comma y, in the form of x comma y. Therefore we have to write first of all value of x is 3, okay, and value of y, here is y, value of y is 2. Now we are going to solve our question number 2. Question number 2 is solve the simultaneous equation. Okay, this type of example, 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 12. Okay, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे आपल्याला हे दोन्हीही समीकरणं जे आहेत हे दोन्ही एकाच वेळी यांचा वापर करून सॉल्व करायचे आहेत. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला
आहे ते इक्वेशन त्यांना नंबर देऊन त्यांना लिहावं लागेल. दिस इज फर्स्ट इक्वेशन. नेक्स्ट वन a plus 5b is equal to 22. This is second equation. Okay, we have to check here the coefficient of a and coefficients of b. Okay, या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला a आणि b ह्या दोघांचेही कोइफिशियंट जे आहेत म्हणजे आपण त्याला सहगुणक म्हणतो, हे दोघांचे सहगुणक चेक करायचे आहेत. जर दोघांचेही सहगुणक सारखे करायचे आहेत, जर सारखे नसतील तर त्यांना सारखे करावं लागेल, जर सारखे असतील तर आपल्याला ते सारखे असेल तर ते करण्याची गरज नाही आहे. आणि हे सारखे का करायचे, कारण आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये जे व्हॅरिएबल दिलेले आहेत त्या व्हॅरिएबलची आपल्याला त्या ठिकाणी किंमत काढायची आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ए आणि बी दोघांपैकी एकाची किंमत अगोदर काढायची आहे. जर दोघांपैकी आपल्याला सुरुवातीला दोन्हीही घेतले तर आपल्याला किंमत काढता येणार नाही, तर त्यासाठी आपण काय करावं लागेल, ह्याला इलिमिनेट करावं लागेल. यापैकी एकतर एला तरी इलिमिनेट करावं लागेल किंवा बीला तरी करावं लागेल. म्हणजे आपण हे इलिमिनेशन करण्यासाठी आपण त्यांचे सहगुणक म्हणजेच कोइफिशियंट सेम करत असतो. मग या ठिकाणी बीचे कोइफिशियंट सेम आहेत. जेव्हा यामध्ये एक लक्षात ठेवायचं आपल्याला रूल, अगोदर हे दोन साईन कसे आहेत, जर दोन्ही साईन सेम असतील तर त्यांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. आणि जर दोघांची साईन जे डिफरंट असतील, म्हणजे चिन्ह ह्या दोघांचं इथं प्लस आहे इथंसुद्धा प्लस आहे, म्हणजे हे जर चिन्ह डिफरंट असते म्हणजे वेगळे असते प्लस किंवा मायनस असे जर असते तर त्यावेळेस त्या दोघांची बेरीज करायची. ओके, हे केव्हा करायचं आहे, अगोदर त्यांचे व्हॅरिएबल सेम केल्यानंतर नंतर ठरवायचं आहे की ह्या दोघांचे साईन कोणते आहेत, आणि साईन कोणते आहेत हे ठरवल्यानंतर आपण त्या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची आहे की सबट्रॅक्शन करायचे आहे हे आपल्याला त्याच्यावरून ठरवता येईल. पण सुरुवातीला त्यासाठी आपल्याला हे दोन्ही व्हॅरिएबल सेम करावं लागतील. या ठिकाणी दोन्ही व्हॅरिएबल सेम आहेत, दोघांनाही साईन पाहिजे चेक करायचे दोघांचे. या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी प्लस आहे, म्हणजे दोघांचे काय करावं लागेल, सेम साईन आहे म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, या ठिकाणी आपण घेऊया इक्वेशन 1 - 2. ओके, किंवा या ठिकाणी आपण तुम्हाला जे आपल्याला मोठे इक्वेशन वाटेल त्या मोठ्यातून लहान वजा करू शकतो आपण. ओके, म्हणजे 2मधून 1 केलं किंवा 1मधून 2 केलं दोन्हीही चालेल. तर इक्वेशन काय येईल, 3a + 5b = 26 अँड सेकंड इक्वेशन a + 5b = 22. ओके, हिअर इज मायनस साईन. परंतु या ठिकाणी आपण मायनस साईन घेताना की सर्वांचे साईन चेंज करतो. या ठिकाणी ए आहे, एच्या ऐवजी एला प्लस साईन आहे त्याच्याऐवजी या ठिकाणी मायनस होईल. या ठिकाणी +5 आहे, +5च्या ठिकाणी -5 होईल. या ठिकाणी 22 आहे, 22ला इथं साईन नाही म्हणजे या ठिकाणी प्लस साईन आहे त्याच्याऐवजीसुद्धा मायनस होईल. नंतर याचे आपण सबट्रॅक्शन करूया. 3 - a, a मीन्स 1a मीन्स 2a. नेक्स्ट 5 - 5, ओके, 5 - 5 कॅन्सल, दिस टर्म विल बी कॅन्सल. नेक्स्ट 26 - 22, 26 - 22 4. ओके, देअरफॉर a = 4/2. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, या ठिकाणी घेतल्यानंतर राईट साईडला याचं डिव्हिजन होईल. इथे 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 मीन्स a = 2. ओके, हिअर वी गॉट द व्हॅल्यू ऑफ 2 a. ओके, नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ बी. आता यावरून आपल्याला बीची व्हॅल्यू मिळवायची आहे. तर बीची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपल्याला एची आलेली किंमत एकतर इक्वेशन 1मध्ये पुट करावं लागेल किंवा इक्वेशन 2मध्ये. आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. मी इक्वेशन 2मध्ये पुट करतो. ओके, मीन्स पुट a = 2 इन इक्वेशन 2. व्हॉट इज इक्वेशन 2? a + 5b = 22. पुट द व्हॅल्यू ऑफ a means 2 + 5b = 22. ओके, 5b ॲज इट इज. या 2ला राईट साईडला शिफ्ट करा मीन्स 22. हिअर इज प्लस, ओके, हिअर विल बी -2. मीन्स 5b = 22 - 2 20 मीन्स 5b b = 20/5. इथे मल्टिप्लिकेशन आहे 5 आणि बीच्या मध्ये, या ठिकाणी इकडे डिव्हिजन होईल. 5 × 1 = 5, 5 × 4 = 20. मीन्स b = 4. Then write its solution. Means a, b. A, b. What is the value of a? Value of a is 2 and value of b is 4. Okay. This is the solution, required solution of this simultaneous equation. Now let's start second example. Okay. Second example, हे y = 1 हे कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवणार. आता आपण कोणत्याही इक्वेशनचा यूज करू शकतो, 1, 2 or 3. आय विल पुट इन इक्वेशन नंबर 1.
in equation 1. Okay, what is equation 1? X plus 7y. X plus 7y is equal to 10. Okay, means x plus 7 multiply value of y is 1 is equal to 10. X plus 7 multiply 1, 7 is equal to 10, means x is equal to 10 minus 7. Here is plus, here will be minus. Okay, means 10 minus 7, 3. Okay, this is the value of x. Okay, then we have to write final solution. Solution x comma y. First of all write x value of x, then y. 3 comma value of y is 1. Okay, this is our required equation for this simultaneous equations. Okay, now example number 3. Example number 3, 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. Okay, दिस इज फर्स्ट इक्वेशन. हे पहिले इक्वेशन आहे, हे दुसरे इक्वेशन आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दोन्हीही इक्वेशन्समध्ये एक्सचे जे कोइफिशियंट आहेत हे दोन्ही सेम आहेत. याच्यामध्ये आपल्याला हे दोन्ही कोइफिशियंट सेम करण्याची गरज नाही आता या ठिकाणी. म्हणजे आता या ठिकाणी फक्त आपल्याला ह्या दोघांना साईन काय आहे ते पाहायचं आहे. याला 2 प्लस आहे, या ठिकाणी हे प्लस आहे, तर आपल्याला दोघांनाही सेम साईन आहेत. म्हणजे मग जर सेम साईन असेल तर आपल्याला त्या दोन्ही इक्वेशनची काय करायची, सबट्रॅक्शन करायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ह्या दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करूया. म्हणजे इक्वेशन 1 मायनस इक्वेशन नंबर 2. व्हॉट इज इक्वेशन 1? 2x minus 3y is equal to 9, and second one equation 2x plus y is equal to 13. Okay, minus sign. Okay, we have to subtraction. Okay, next we have to change signs. Okay, of equation number 2. याचे साइन आपल्याला चेंज करावे लागतील. या ठिकाणी प्लसच्या ऐवजी मायनस होईल, या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी सुद्धा मायनस. मीन्स 2 minus 2 गेट कॅन्सल, minus 3 minus 1y. Okay, only y means 1y, minus 3 minus 1. ओके, जर सेम साईन असतील तर दोघांची ॲडिशन आणि दोघांचं सेम साईन. मायनस 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 4y इज इक्वल टू 9 minus 13. 9 minus 13 ओके इज इक्वल टू 4. ओके, परंतु आपण काय केलं, 9 minus 13, 9मधून 13 मायनस होणार नाहीत म्हणून आपण काय केले, 13मधून हे 9 मायनस केले. म्हणजे काय राहिले 4, आणि बिगरमधून जो स्मॉलर केला तर बिगरचा ह्याला साईन देऊन टाकूया. हे मायनस मायनस कॅन्सल होईल, मीन्स 4y इज इक्वल टू 4. दॅट्स वाय y इज इक्वल टू 4/4 मीन्स y इज इक्वल टू 1. yची व्हॅल्यू 1 आलेली आहे. आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2मध्ये पुट करूया. पुट y इज इक्वल टू और प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन, पुट इन एनी इक्वेशन. ओके, I will put in equation number 1. Okay, means 2x minus 3. Okay, value of y is 1 is equal to 9. Means 2x minus 3 1s are 3 is equal to 9. 2x as it is equal to this 9, and we have to shift this minus 3 to right side. Means here is minus, then here will be plus. 2x 9 plus 3 12. Okay, means x is equal to 12/2. 2 1s are 2, 2 6s are 12. Means x is equal to 6. Okay, then we have to write final solution. Solution x comma y is equal to x 6 and y 1. Okay, now example number 4. In example 4, this is first equation, this is second equation. Okay, now we have to compare the coefficient. Here is m, here is 5m, here is only m. म्हणजे या ठिकाणी m आहे, या ठिकाणी 5m आहे, या ठिकाणी फक्त 1m आहे. तर आपल्याला या दोघांमध्ये m तरी सेम, mचे कोइफिशियंट तर सेम करावं लागतील, किंवा nचे कोइफिशियंट या दोघांपैकी एकाला सेम करावं लागेल, एका व्हॅरिएबलला. या ठिकाणी मी mचे कोइफिशियंट सेम करत आहे. तर एमचे कोएफिशिएंट सेम करताना या ठिकाणी 5m आहे, तर या ठिकाणी सुद्धा मला 5m हे घ्यावं लागेल. म्हणजे ह्या इक्वेशनला, मला पूर्ण इक्वेशनला या ठिकाणी 5 येण्यासाठी मला काय करावं लागेल, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 5. ओके, मीन्स 5m मायनस 5 6 30 n इज इक्वल टू मायनस, and 5 multiply 7
35. This is new equation, that is equation number 3. Okay. Now we have to consider equation number 1 and equation 3. Okay. Means equation number here is 5m, here is also 5m. Okay. या ठिकाणी दोघांचेही कोइफिशियंट सेम झालेले आहेत. दोघांचे पण कोइफिशियंट सेम झाले असेल तर आपल्याला आता ठरवायचं आहे की या दोन इक्वेशनमध्ये ॲडिशन करायचे आहे की सबट्रॅक्शन करायचे आहे. तर या दोघांनाही या ठिकाणी प्लस साईन आहे, या ठिकाणी प्लस साईन आहे. दोघांनाही सेम साईन आहे म्हणजेच, आणि सेम साईन असेल तर आपण त्यांची सबट्रॅक्शन करतो. म्हणजेच इक्वेशन जे बिगर आहे त्यातून आपण स्मॉलर मायनस करूया. ओके, सबट्रॅक्शन करायचे आहे. ओके, मीन्स इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 1. आपण इक्वेशन 1मधूनही जरी केलं तरीही चालेल. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 3 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. अँड इक्वेशन 1 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. हिअर इज मायनस साईन. आपल्याला या ठिकाणी आता सर्वांचे मायनस साईन चेंज करावं लागतील. मायनस साईनमुळे या ठिकाणी मायनसच्या ऐवजी प्लस होईल, या ठिकाणी प्लस आहे त्याच्याऐवजी मायनस होईल. 5 मायनस 5 गेट कॅन्सल. ओके, मायनस 30 प्लस 3. ओके, 27 अँड मायनस 27. ओके, दिस इज लाईक मायनस 30 प्लस 3. ओके, म्हणजे या ठिकाणी मोठ्यातून एक्स प्लस एक मायनस असेल तर बिगरमधून स्मॉलर मायनस करा. ओके, बिगरमधून स्मॉलर मायनस केले 27 आणि बिगर साईन नंबरचं साईन द्यायला मायनस 27 and coefficient is n. Okay. Next, addition of these two terms. Okay, 9 plus 5 4 carry 1 54. Okay, and here is minus, here is also minus. Okay, then make addition. Okay, minus get cancel, means 27n is equal to 54. Okay, means therefore n is equal to 54 by 27. Okay, 27 1 is 27, 27 2 is 54. Therefore n is equal to 2. Okay. Now put n is equal to 2. Now put n is equal to 2 in equation. Which equation? In equation 2. Okay, in equation 2. You can put in any equation 1, equation 2 or equation 3. I am going to put this value of n in equation 2. Okay, means equation 2 is m as it is minus 6 n value of n is 2 is equal to minus 7. Okay, then we have to solve this equation. Okay, minus 6 to the 12 is equal to minus 7. m is equal to minus 7 as it is. Next we have to shift this minus 12 to right side. Okay, means here is minus, here will be plus. Okay, means m is equal to same, one term is plus, one term is minus, then we have to make subtraction. Okay, subtract smaller term from the bigger term. मोठ्यामधून लहान मायनस करा. 12 minus 7 5 आणि बिगर नंबरचं साईन प्लस. ओके, means m is equal to 5. therefore required solution m comma n means m 5 and n is 2. Okay. This is required equation for this simultaneous equations. Example number 5. In example number 5, 5x plus 2y is equal to minus 3. This is first equation. Second one, x plus 5y is equal to 4. This one is second equation. Okay. Here 5x, here 1x. Okay, we have to make x will be same. Okay. या ठिकाणी आपल्याला x चे कोएफिशिएंट सेम करायचे आहेत. या ठिकाणी 5x आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला 5x करायचं आहे. या ठिकाणी आपण y चे सुद्धा सेम करू शकतो, पण या ठिकाणी y चे सेम न करता आपण x चे सेम करूया. ओके, म्हणजे या ठिकाणी 5x पाहिजे आपल्याला. या ठिकाणी 5x आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा 5xच पाहिजे. तर 5x आणण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 2 ला ओके इक्वेशन 2 multiply by which term 5. Okay, next equation 2 will become 5x plus 5 multiply 5 5 are 25y is equal to 5 multiply 4 that is 20. Okay, is equal to equation number 3. Okay, हे इक्वेशन नंबर 3 होईल. या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये x चे कोएफिशिएंट सेम झाले.
कोएफिशियंट सेम झाले तर त्या दोघांचे साईन चेक करायचे आपल्याला. या ठिकाणी 5x आहे, या ठिकाणी 5, दोघांनाही प्लस साईन आहे म्हणजे दोघांचे साईन सेम आहेत. दोघांचे साईन सेम आहेत म्हणजे दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. तर आपण बिगरमधून स्मॉलर मायनस करूया किंवा मायनस स्मॉलरमधूनही केलं तरी चालेल. बिगर इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. ओके, मीन्स 5x प्लस 25y is equal to 20. This is equation number 3 and equation number 1. Here is equation 1. 5x plus 2y is equal to minus 3. Okay? And we have to make subtraction. Here minus sign, here is also minus sign, and here is plus sign. Okay? 5 minus 5, 5 minus 5, 0. 25 minus 2, 23y. Next is equal to 20 plus 3, 20 plus 3, okay, 23. Okay. Therefore y is equal to 23 by 23, means y is equal to 1. Okay. Now put the value of y, put the value of y, that is 1. Put y is equal to 1 in equation, which equation? In equation number 2. Okay. You can put in any equation, equation 1, equation 2, or equation number 3. I am going to put in equation number 2. Okay. Equation 2 is x plus 5 multiply value of y 1 is equal to 4. Means x plus 5 multiply 1, 5 is equal to 4. Okay. We have to calculate the value of x. Okay. Next 5 shift to right sides. Okay, here is plus, here will be minus. Okay, 4 minus 5, 4 मधून 5 मायनस होणार नाही तर आपण 5 मधून 4 मायनस करूया 1 and the value sign of bigger number. Okay, means x is equal to minus 1. Okay, the required solution is x comma y, that is minus 1 by value of y is 1. Okay, 1. This is the required values of simultaneous equations. Okay. Now let's see example number 6. In example number 6, here is the denominator of our first equation. Denominator is 3, and for equation number 2, here is the denominator of 4. Okay. This is the example number 4, equation number 1, and this is equation number 2. Okay. या ठिकाणी आपल्याला जे डिनॉमिनेटर दिलेला आहे म्हणजे छेद दिलेला आहे, हा छेद आपल्याला नको आहे. म्हणजे हा छेद आपल्याला काढायचा आहे. ओके, तर ज्या ठिकाणी आपल्याला जो छेद आहे किंवा जो डिनॉमिनेटर आहे आणि जो आपल्याला नको आहे त्याच डिनॉमिनेटरने आपल्याला त्या इक्वेशनला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मीन्स इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय. ओके, या ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर 3 हा रिमूव्ह करायचा आहे म्हणजे इक्वेशन 1 इज मल्टिप्लाय बाय 3. इक्वेशन 1ला आपल्याला इक्वेशन 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. मीन्स 3 मल्टिप्लाय 1 by 3x. Okay, next y also 3 multiply y. Next 10 by 3 multiply 3. Okay, या प्रत्येक टर्मला या 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे 3 गेट कॅन्सल. नेक्स्ट 3 गेट कॅन्सल. मीन्स व्हॉट इज रिमेनिंग टर्म्स. ओके, 1 multiply x means x plus 3 multiply y means 3y is equal to 10 multiply, sorry, here is 1. Okay, means 10 multiply 1, 10. This is equation number 3. Okay. Now equation number 2. Okay. Here is denominator 4, means we have to multiply equation 2 by 4. Okay. Means equation 2 multiply by 4. Okay. That is equation, what will be equation? 2x multiply 4 plus 1 by 4 y multiply 4 and 11 by 4 multiply 4 get cancel, 4 get cancel. Remaining term, what is remaining? 2 multiply 4, 8x. Next here is a plus sign, means plus. Next here is only y. Okay, means y. Next remaining term, here is 11. Equation number 4. Okay, now compare equation 3 and equation 4. Okay, here is x, there is 8x, here is 3y, there is only y. Okay, we can we can
do the any comparison of x or y. मीन्स या ठिकाणी आपण एकतर एक्सला तर सेम करूया किंवा एकतर वायला तर सेम करूया. या ठिकाणी कोणतेही कोएफिशियंट आपल्याला सेम करणं सोपं जाईल. समजा एक्सचे कोएफिशियंट जर सेम करायचे असेल तर आपल्याला इक्वेशन 3ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी एक्स 8x आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा 8x आणायचे आहेत. तर इक्वेशन नंबर 3ला आपल्याला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स काय इक्वेशन 3 मल्टिप्लाय बाय 8. ओके मीन्स 8x प्लस 3ला पण मल्टिप्लाय करावं लागेल. 8 3 जा 24y. ओके इज इक्वल टू याला सुद्धा 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. 10 मल्टिप्लाय 8 80. इक्वेशन नंबर 5. ओके नाव कम्पेअर इक्वेशन नंबर 4 अँड इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे. आता हे कंपॅरिझन करताना 8x ओके दोघंही सेम आहेत. दोघंही सेम असतील तर आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सेम असतील दोघांची सबट्रॅक्शन. ओके सबट्रॅक्शन करताना बिगरमधून स्मॉलर मायनस करूया म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे जे निगेटिव्ह नाही तर पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यूज मिळतील. ओके मीन्स इक्वेशन 5 मायनस इक्वेशन नंबर 4. व्हॉट इज इक्वेशन नंबर 5? 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. अँड इक्वेशन नंबर 4 सबट्रॅक्शन. इक्वेशन नंबर 4 8x plus y is equal to 11. Okay, make the first of all change signs. Here plus we have to make minus, here is plus, here minus, here is minus. Okay, next 8 minus 8. Okay, 0 make cancel. 24 minus y. Okay, 24y minus y means 1y means 23y is equal to 80 multiply 11 means 69. Okay, 80 minus 11. 80 minus 11 69 means y is equal to 69 by 23. Okay, 23 1 is 23, 23 3 is means y is equal to 3. Okay, now you can put value of y in equation number. Put y is equal to 3 in equation. In which equation? Value of y in equation number 3. Okay. In equation number 3. What is equation 3? X plus 3y. Value of y is 3 is equal to 10. Okay. Means x plus 3 3 is 9 is equal to 10. Means x is equal to या 9ला उजव्या बाजूला घ्या. इकडे प्लस आहे या ठिकाणी मायनस होईल. मीन्स एक्स इज इक्वल टू 1. ओके म्हणजे रिक्वायर्ड सोल्युशन काय असेल? एक्स कॉमा वाय बरोबर एक्स इज 1 अँड वाय 3. ओके वाय इक्वल टू 3. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन फॉर दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स. नाव एक्झाम्पल नंबर 7. इन एक्झाम्पल नंबर 7 99x प्लस 100y इज इक्वल टू 499 मीन्स 99x plus 101y is equal to 499. This is equation number first. Equation number second 101x plus 99y is equal to 501. Equation number 2. ओके आता या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करताना या ठिकाणी 99x आहे, या ठिकाणी 101 आहे. ओके या ठिकाणी 101y आहे, या ठिकाणी 99y आहे. ओके अशा टाईपचे जेव्हा एक्झाम्पल असेल अशा टाईपचे जेव्हा एक्झाम्पल असेल त्यावेळेस अशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला या ठिकाणी दोघांचं कोएफिशियंट सेम न करता दोन्ही इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची, त्याच्यापासून आपल्याला एक इक्वेशन तयार होईल. नंतर त्या दोन्ही इक्वेशनची एकदा सबट्रॅक्शन करायची, त्याच्यापासून आपल्याला एक सेकंड इक्वेशन तयार होईल. आणि जे तयार झालेले इक्वेशन आहेत त्यांना जर सॉल्व केलं तर आपल्याला याच्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळवता येतील. ओके आपण त्याच पद्धतीने सॉल्व करूया. फर्स्ट इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. इक्वेशन 1 प्लस 2 means 99x plus 101y is equal to 499 plus 101x plus 99y is equal to 501. Okay addition काय येईल यांची? 99 plus 101 200x plus 101 plus 99 okay, means 200y is equal to
499 okay plus 501 means 1000 okay divide by okay या इक्वेशनला कितीने डिवाइड होईल सर्वाला डिवाइड बाय 200 okay divide by 200 okay? means x plus y is equal to 205 this is equation number 3 okay? Now subtraction this was addition of these two equation. Now subtraction means 1 minus 2 okay? Equation 1 minus 2 means first 99x okay? और इक्वेशन 2 मायनस 1 बिगरमधून आपण स्मॉलर मायनस करूया ओके बिगर काय आहे 101 हे ओके 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 आणि स्मॉलर नंबर इक्वेशन 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 okay? Subtraction okay? For subtraction here minus here is also minus here is also minus 101 minus 99 means 2x okay 99 minus 101 99 minus 101 99 मधून 100 मायनस होणार नाहीत म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत 101 याच्यामधून 99ला मायनस करणार आहोत म्हणजेच काय येईल 2y ओके परंतु बिगरमधून आपण स्मॉलर मायनस केला म्हणजे बिगरचं साईन या ठिकाणी द्यावं लागेल 2y इज इक्वल टू 501 मायनस 499 ओके मीन्स हिअर इज ऑल्सो 2 ओके नाव डिवाइड याला प्रत्येकाला कितीने डिवाइड होईल डिवाइड बाय 2 मीन्स x याला प्रत्येकाला 2ने भागेल जातो आहे म्हणजे x मायनस y इज इक्वल टू 1 ओके दिस इज इक्वेशन नंबर 4 नाव वी हॅव टू सॉल्व इक्वेशन नंबर 3 and equation number 4 here is x here is also x here is y here is also y दोघांचेही कोएफिशियंट x चे पण आणि y चे पण सेम आहेत आपण दोघांचे आता एकतर ॲडिशनही करू शकतो किंवा सबट्रॅक्शनही करू शकतो आपल्याला जर या ठिकाणी y कॅन्सल करायचं असेल तर y चे आपल्याला कोएफिशियंट सेम असायला पाहिजेत या ठिकाणी सेम आहेत या ठिकाणी प्लस y आहे या ठिकाणी मायनस y आहे म्हणजे त्यांचे साईन काय झाले डिफरंट मग डिफरंट जर साईन झाले तर आपण काय करतो त्यांची ॲडिशन 3 plus 4 equation 3 x plus y is equal to 5 and equation 4 x minus y is equal to 1 या दोघांची ॲडिशन x plus x 2x y minus y means get cancel ॲडिशनमध्ये या ठिकाणी आपण दोघांचे साईन अपोजिट आहेत म्हणजे त्यांची ॲडिशन 0 होईल ओके नेक्स्ट 5 minus 1 6 ओके दॅट इज x is equal to 6 by 2 2 3 6 therefore x is equal to 3 okay? This is the value of x now value of y okay? Put this equation in which equation we can put in equation 4 equation 3 1 or 2 okay I'm going to put this value in equation number 3 okay? Means x plus y put x is equal to 3 in equation 3 in equation 3 what is equation 3 x plus y is equal to 5 value of x 3 plus y is equal to 5 okay y is equal to 5 okay shift to the right side here plus here will be minus okay 5 minus 3 2 means y is equal to 2 therefore required solution means x comma y is equal to what is the value of x value of x is 3 and value of y is 2 okay? This is the required equation of this solution okay? Now we are going to solve our last example okay? Last example 49x minus 57y 172 here is 57 here is also 57 here is 49 here is 49 okay this is example is same as example number 7 okay therefore 49x 57y is equal to 172 this is example number equation number first next 57x minus 49y is equal to 52 equation number 2 okay same like example 7 first we आपण जसे ज्याप्रमाणे आपण एक्झाम्पल नंबर 7 मध्ये एकदा ॲडिशन केली होती दोघांची
एकदा सबट्रॅक्शन केली दोघांची, जसं जे एक्झाम्पल 7 सॉल्व केलं त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पण हे असं केव्हा करायचं की जेव्हा एक्सचा कोएफिशियंट आणि इकडे इक्वेशन 2मध्ये वायचा कोएफिशियंट हे सेम असायला पाहिजे, म्हणजे हे दोन कोएफिशियंट ओके, इकडे फर्स्टमध्ये वाय आणि सेकंडमध्ये एक्स ह्या दोघांचे कोएफिशियंट सेम असायला पाहिजे, तेव्हाच आपण हे प्रोसिजर करणार आहोत या ठिकाणी. इक्वेशन 2 मीन्स 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. Okay, we have to make addition. 9 plus 7 16 1 5 plus 5 10 106x minus 9 plus 6 7 16 1 106 y. Here is minus means minus minus, then make addition and give minus sign. Okay, next 2 plus 2 4, next 7 plus 5 12, next 1 2 plus 2 4. Okay, divide by 106. Okay, divide by 106. या प्रत्येक टर्मला हा 106ने डिवाइड होईल. ओके, म्हणजे इक्वेशन काय तयार होईल, एक्स मायनस या ठिकाणी 106ला 106ने डिवाइड केल्यानंतर वाय राहील आणि 424ला 106ने डिवाइड केल्यानंतर 4. ओके, इक्वेशन नंबर 3. ओके, ज्याप्रमाणे आपण इक्वेशन नंबर 3 मिळवलं दोघांची ॲडिशन करून, त्याचप्रमाणे आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळवायचं आहे दोघांची सबट्रॅक्शन करून. पण आपण याच्यामध्ये पाहूया कोणतं बिगर सोल्युशन आहे ते. बिगरमधून स्मॉलर मायनस करूया. इक्वेशन नंबर 2 हे बिगर आहे. ओके, सबट्रॅक्शन करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे बिगर इक्वेशन असेल त्याच्यामधून जर आपण स्मॉलर मायनस केलं तर आपल्याला व्हॅल्यू जे आहेत हे पॉझिटिव्हमध्ये मिळतील. ओके, निगेटिव्हमध्येही मिळालं तरी काय हरकत नाही, कारण ते पुन्हा निगेटिव्ह कॅन्सलच होणार आहेत. ओके, इक्वेशन नंबर 2 57x minus 49y is equal to 252. Okay, next equation 2 49x minus 57y is equal to 172. Okay, make subtraction. Okay. First of all, change the signs of equation number 2. Okay, is minus. Okay, 57 minus 49. Okay, means 6 7 8x. Here is minus 8x. Okay, and here is 2 minus 2 0. 15 minus 2 15 minus 7 8. Okay, divide by each term divide by 8. या प्रत्येकाला 8ने डिवाइड होईल, म्हणजेच काय येईल या ठिकाणी x, या ठिकाणी y हा कोएफिशियंट आहे, मायनस y इज इक्वल टू 8 10 इक्वेशन नंबर 4. ओके, नाव कम्पेअर इक्वेशन नंबर 3 and equation number 4. Okay, in equation number 3 here is y. Okay, या ठिकाणी वायचे कोएफिशियंट आणि वायचे कोएफिशियंट दोन्ही ठिकाणी सेम आहेत. आपण एकतर वाय तर कॅन्सल करू शकतो किंवा एक्सचे व्हॅल्यू तर कॅन्सल करू शकतो. या ठिकाणी वाय कॅन्सल करतो, परंतु वाय कॅन्सल करताना या ठिकाणी मायनस साईन आहे, या ठिकाणी सुद्धा मायनस साईन आहे. ओके sorry, here is plus sign. Okay, here is plus sign. Okay, because minus 49 plus 57 means minus 49 plus 57. Okay, म्हणजे बिगरमधून जेव्हा आपण स्मॉलर मायनस करू त्यावेळेस 8 येईल, परंतु देताना याला बिगरचं साईन पाहिजे, या ठिकाणी प्लस आहे. ओके, नेक्स्ट आता या ठिकाणी वाय मायनस आहे, या ठिकाणी वाय प्लस आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे दोघांचे साईन डिफरंट आहेत. जर डिफरंट साईन असेल तर आपण त्यांची काय करतो ॲडिशन. मीन्स इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 मीन्स x मायनस y इज इक्वल टू 4, x प्लस y इज इक्वल टू 10. दोघांची ॲडिशन x प्लस x 2x, y प्लस y मायनस y प्लस y गेट कॅन्सल, 4 प्लस 10 14 मीन्स x इज इक्वल टू 14/2. 2 1 जा 2, 2 7 जा 14 means x is equal to 7. Now put x is equal to 7
put x is equal to 7 in equation 4. Okay, you can write in any equation. I am going to put in equation 4, means x 7 plus y as it is equal to 10, means y is equal to 10, okay, minus 7. Y is equal to 10 minus 7, 10 minus 7 3. Okay, then write down final solution. Okay, x comma y, means x value of x 7 and value of y 3. Okay, this is required equation of this quadratic equation. Okay, काही वेळेस आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्कासाठी एक एक्झाम्पल विचारलं जातं. ते खूप सिंपल एक्झाम्पल आहे, पण खूप विद्यार्थ्यांना ते पूर्ण पद्धतीने सॉल्व करतात. म्हणजे सुरुवातीला एक्सची व्हॅल्यू करतात, वायची व्हॅल्यू करतात आणि नंतर एक्स प्लस वाय ह्या दोघांची बेरीज करतात आणि नंतर त्या दोघांचे व्हॅल्यू लिहितात. आपल्याला या ठिकाणी ते पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करण्याची किंवा एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करण्याची गरज नाही. तर या ठिकाणी अशा टाईपचे एक्झाम्पल लास्ट इयरलाही झालेले आहेत. तर हे एक्झाम्पल सॉल्व करताना एकदा प्लस आहे, तर आपण आता ज्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे, तर एकदा काय करायचे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे, इकडे 5 आहे, या ठिकाणी 5 आहे. अशा टाईपचं जर एक्झाम्पल असेल तर त्यावेळेस फक्त दोघांची ॲडिशन करायची त्या इक्वेशनची. ओके, म्हणजेच काय येईल, 2x प्लस 5x 7x प्लस 5y 2y मीन्स 7y, 10 प्लस 4 14. ओके, या इक्वेशनला कितीने डिवाइड होईल, ओके, डिवाइड बाय 7. या इक्वेशनला 7ने डिवाइड होईल, म्हणजे 7ने भाग जाईल, म्हणजे 7 एके 7 म्हणजे राहिले x, 7 एके 7 म्हणजे राहिले y आणि 7 दुने 14. ओके, म्हणजे आपल्याला सिम्पली ह्याचं फायनल आन्सर मिळालं, x प्लस वाय इज इक्वल टू 2. ओके, सिम्पल आन्सर आहे. हा अशा टाईपचा एक एक्झाम्पल हे एक्झाममध्ये 1 मार्काला किंवा काही वेळेस या ठिकाणी मायनसचं साईड विचारलेलं असेल.